क्रेन लाइटिंग शो आयोजित करण्यात आला असून श्री गौरीपुत्र गणेश मंडळ यामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून अग्रेसर असल्याचं चित्र या गणेशोत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळालं। नीलमनगर भागातील गंगा चौकातील गौरीपुत्र गणेश मित्र मंडळाने सातत्याने गरजू लोकांना मदत करण्याची परंपरा निर्माण केली आहे। या मंडळाने सोलापुरात पहिल्यांदाच क्रेन लाइटिंग शो सादर करण्याचा मान मिळवला आहे। या मंडळाची स्थापना गंगा चौकात 10 वर्षांपूर्वी करण्यात आली। त्यावेळी शेखर श्रीराम, विशाल यनगंदुल, बबलू चिलका, नागेश पुंगा, राम दुडको यांनी स्थापनेसाठी पुढाकार घेतला। मंडळाने यावर्षी विशेष सोहळा सादर केला, तो म्हणजे मुंबईप्रमाणे क्रेन लाइटिंग शो सादर केले। मुंबईनंतर पहिल्यांदाच सोलापुरात क्रेन लाइटिंग शो सादर करण्याचा मान या मंडळाने मिळवला। मंडळाच्या वतीने सामाजिक उपक्रम मोठ्या संख्येने घेतले जातात। दरवर्षी आरोग्य शिबिर घेतले जाते। यामध्ये शेकडो नागरिकांची मोफत तपासणी केली जाते। त्यातून गंभीर आजाराचे निदान होऊन पुढील उपचारासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते। तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन देखील केले जाते। अनेक ज्येष्ठ नागरिकांना चष्मा आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ दिला जातो। गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप केले जाते। यावर्षी मंडळाने 9 फूट उंचीची गणेश मूर्ती स्थापन केली आहे। यावर्षी उत्सव अध्यक्ष म्हणून व्यंकटेश श्रीराम, उपाध्यक्ष एकनाथ वनगंदल, मार्गदर्शक अमर बोडा यांच्यासह माजी अध्यक्ष नागराज श्रीराम, अरुण श्रीराम, प्रेम जाधव, व्यंकटेश कोटा हे देखील सहकार्य करत आहेत।